नमस्कार. काव्य जान्हवी या माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी आज आपल्यासमोर डॉक्टर नंदू मुलमुले यांची आई ही कविता वाचते. आईची आठवण. चिमणीच्या आठवणीसारखीच उरली आईची आठवण. खूप दिवसांपासून चिमणी माझ्या खिडकीवर आली नाही. खूप दिवसांपासून याची मला जाणीवही व्हायचं बंद. आता चिमणी कदाचित कधीही दिसणार नाही मला. तरीही चिमणीशिवाय माझं जगणं बरं चाललं. अडत नाही असं म्हणालो असतो, पण ते बरं दिसत नाही एवढंच. बाकी अर्थ तोच. माझे रोजचे व्यवहार व्यवस्थित चालू आहेत. तिच्याशिवाय माझ्या आयुष्यातून ती निघून गेली. माझे रोजचे व्यवहार व्यवस्थित चालू आहेत तिच्याशिवाय माझ्या आयुष्यातून ती निघून गेली आहे. हे मात्र सत्य आकाशात कुठे कुठे ओझोनची छिद्रे पडल्यासारखी चिमणी अभावी छिद्रे पडली असणार, पण त्या नुसत्या आभाळाच्या निळाईकडे डोळे भरून पाहिल्यालाही अनेक वर्ष लोटली आहेत. तसा वर्षातून एखादा दिवस मी चिमणी दिवस म्हणून साजरा करायची सोय केली आहे, वर्षश्राद्धासारखी. त्या दिवशी कदाचित फोटोही लावेल मी घरात चिमणीचा. हल्ली मात्र उगाचच कधीतरी तडफडते चिमणीची मनातली आठवण. अस्पष्ट चिवचिवही सळसळते कानात. चिमणी, चिमणी, का येत नाहीस ग चिमणे माझ्या खिडकीशी? बैस ना माझ्या पंख्यावर. कितीही काड्या काटल्या आणून कचरा केला तरी हटवणार नाही तुला. जपून ठेवीन तुझे घरटे, तुझी पिल्ले सांभाळीन. ये ना ग एकदा चिमणे. माझ्या गळ्यात आवडला येतो, डोळे भरून येतात. पिवल्याशा चिमणीशिवाय माझ्या खिडकीतलं आकाश हताश झालंय. चिमणी म्हणजे आई, आई म्हणजे चिमणी. तर आता ही कविता मी का वाचली, तर ह्यामध्ये डॉक्टर नंदू मुलमुले यांनी अशी एक गंमत केली आहे की चिमणी जी आपल्या खिडक्यांवरती येण्याचं बंद झालंय किंवा ज्या चिमण्या नाहीशा होतात, लुप्त होतात, त्या चिमणीची आणि आईची सांगड घातली. आई नसलेल्या प्रत्येक व्यक्तीला आईची आठवण येतेच. क्षमा करा. आई नसलेल्या प्रत्येक व्यक्तीला आईची आठवण कायमच येते. आणि आईच्या आठवणीचा संबंध त्यांनी चिमणीशी लावला. त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की आपण आईवरती कधी रागा केला होता, कधी चिडचिड केली, पण आपल्याला नंतर तिचं महत्व कळलेलं. तसंच चिमण्यांवर सुद्धा आपण रागा केला होता कधी कधी, त्यांची घरटी उचलून लावली होती आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला चिमणी दिसत नाही. जेव्हा आपल्या जवळची एखादी व्यक्ती जाते तेव्हा तिचं महत्व आपल्याला कळतं. इथे त्यांनी रूपक आणि प्रतिमांचा खूप सुंदर वापर केला. चिमणी आणि तिचं घरटं, तिची पिल्लं, ह्यांच्या रूपकाचा अर्थ, ते त्यांचं कुटुंब, ते आईशिवाय कसं आहे, हे दर्शवण्यासाठी त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच मला ही कविता खूप छान वाटली. आज इथे सादर करावीशी वाटली. आणि याबरोबरच मी एक माझी कविता सादर करणार आहे. क्षमा करा, मी असा गोंधळ आहे तेव्हा क्षमा करा, मध्ये थोडा व्यत्यय आला, काय माझ्या गोष्टींच्या बाबतीत अशी गडबड झाली होती. कुठे ठेवल्यात ते आठवत नव्हतं त्यामुळे. तर माझी कविता समोर सादर करते. कवितेचं नाव आहे आई एक निरंतर अस्तित्व. तुझ्या कुशीत शिरल्यावर विरायची मनतली, तुझ्या कुशीत शिरल्यावर विरायची मनतली भीती, तुझ्यासोबत असताना नसायची कशाचीच मुळीच. तुझ्या पदराच्या गाठीत बांधली होतीस तू माझी स्वप्न, तुझ्या पदराच्या गाठीत बांधली होतीस तू माझी स्वप्न. तूच यातून उरली होतीस माझं अवघड असून, तूच यातून उरली होतीस माझं अवघं अस्तित्वात असणं. तू आहेस अजूनही माझ्या अस्तित्वाचा एक, तू आहेस अजूनही माझ्या अस्तित्वाचा एक भाग. रोज येते आठवण तुझी मला आल्यावर जाग, रोज येते आठवण तुझी मनाला आल्यावर जाग. जाणवतं, जाणवतं तू आहेस, गेली नाहीस अजून कुठे. जाणवतं तू आहेस, गेली नाहीस जगातून कुठेच. येतेस विविध रूपात, येतेस विविध रूपात धावून जेव्हा मला लागते तू.
हो, मोठी झालीये मी वयानेच. हो, मोठी झालीये मी वयाने, तरी उणीव भासते तुझी. वाटते अजूनही गरज तुझ्या कुशीत शिरण्याची. इतकी वर्ष झाली, तरी अजूनही मनात दुखतंय. तुला शेवटचं पाहताही नाही आलं, हे मनात सलतंय. प्रयत्न करेन तुला आवडेल असं वागण्याचा. प्रयत्न करेन तुला आवडेल असं वागण्याचा, ज्याने सल थोडा तरी कमी होईल माझ्या मनात. ऊर भरून येईल तुझा तिथेही अभिमानाने. ऊर भरून येईल तुझा तिथेही अभिमानाने. तुझ्याकडे आल्यावर मला कुशीत घेशील प्रेमात. तुझ्याकडे आल्यावर मला कुशीत घेशील प्रेमात. तर अशी ही कविता. या दोन्ही कवितांचा पोत किंवा बेस एकच होता असं मला वाटतं. मी माझ्या आईची आठवण आली तेव्हा ही कविता लिहिली होती. हां, आता एक इथे निष्कर्ष मी मुळात सांगू इच्छिते काय, काही गोष्टी पक्क्या प्रमाणात सांगू इच्छिते, की मी तुझ्याकडे आल्यावर असं म्हटलंय याचा अर्थ काही मला मरणाची वगैरे इच्छा आहे असं नाहीये. तर जेव्हा केव्हा ते घडेल, तेव्हा सुद्धा आपली मुलगी खूप चांगली वागली, तिच्यातले सद्गुण इतरांना कळले किंवा तिचा काहीतरी उपयोग या भावनेने माझ्या आईच्या आई असं मला वाटतं आणि म्हणून मी ते कवितेत तसं मांडलेलं आहे. तर ह्या दोन्ही कविता आणि माझं सादरीकरण आपल्याला कसं वाटलं हे कृपया कमेंट्स मध्ये कळवा आणि प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझे नवीन दिसतीलच. आणि अजून अशाच कविता घेऊन पुन्हा तुमच्या समोर मी हजर होईल, भेटेन तुम्हाला. इथे मी मुद्दामच जुन्या कवींच्या काही कविता, काही नवीन कवींच्या कविता, काही माझ्या कविता असं वेगवेगळे वेगवेगळ्या कविता अशा मी एकत्र करते. कारण त्यामुळे ना काय वाचलं किंवा मला काय समजलं हे सांगण्याचा एक छोटा प्रयत्न मला करता येतो. ज्यांनी कविता कविता ऐकल्या नसतील त्यांच्या कानावर त्या कविता पडतात, त्यांच्यापर्यंत त्या कविता पोहोचतात. माझीच कविता लोकांना आवडावी असा काही माझा नाही. सादर केलेल्या इतर कवींच्या कविता किंवा कवयित्रींच्या कविता सुद्धा तुम्हाला आवडाव्या अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून कवितेकडे जो लोकांचा वळणाचा कल कमी झालाय तो अधिक वाढेल. म्हणून हा माझा एक छोटासा प्रयत्न. तर आपल्याला हा प्रयत्न कसा वाटला, किती आवडला हे मला कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.